बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची, कारण पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। एप्रिल महिना मार्च महिन्याचा आज 3000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्या आहेत। येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पहा, आपल्याकडे आता GR आलेला आहे आणि बहिणींना वाटपाला सुरुवात सुद्धा आता कधी होणार हे आपण सांगणार आहोत। प्रामुख्याने या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत। कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, मार्च एप्रिलचा हप्ता 3000 रुपये कधी मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला नेमकं काय करायचं। तुम्ही बघा, हा GR बघू शकताय। 20 मेला हा GR आलेला आहे आणि याच्यामध्ये सरळ लिहिलेलं आहे माहे एप्रिल आणि माहे मार्च या 2 महिन्यासाठी 365, म्हणजे दोन्ही महिन्याला सेम निधी, असं दोन्ही मिळून 730.51 कोटी रुपये हा निधी दिलेला आहे आणि निधीमध्ये वाढ झालेली आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी आहे। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, कारण निधीमध्ये आता वाढ झालेली आहे, निधी मंजूर झालेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता आला नव्हता त्यांना आता वाटप होणार आहे। आता यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। तर पात्र लाभार्थीमध्ये यादीमध्ये कसं यायचं पहिली गोष्ट, आणि जर तुम्ही अपात्र नसाल तर तुम्हाला कुठल्या गोष्टी करायला लागेल। पहिली गोष्ट तर आता आपण पाहणार आहोत की कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत। सुरुवातीला पहा, मार्च एप्रिलचा हप्ता हा आता कंपल्सरी येणार आहे, यात कुठलंही आता डाऊट राहिलेला नाही। सरळ आपल्याकडे GR आलेला आहे आणि GRमध्ये सरळ 700 आपण जर बघितलं तर 10 कोटी रुपये जवळपास निधी मंजूर झालेला आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण गेल्या 2 महिन्याखाली निधी हा खूप कमी मंजूर होत होता, 90 कोटी 100 कोटी 120 कोटी असा, परंतु ह्या महिन्यात दोन्ही महिन्यासाठी 365 कोटी एवढा निधी मंजूर झालेला आहे। त्यामुळं आपल्याला आता ह्यावेळेस असं समजू शकतो आपण की ज्या गेल्या महिन्यात बहिणी होत्या ज्यांना पैसे मिळत नव्हते फेब्रुवारी किंवा जानेवारीमध्ये, आता ह्यावेळेस सरसकट वाटप होऊ शकतं, त्यामुळे लाडक्या बहिणी खुश होऊ शकतात। आता सगळ्यात महत्त्वाचं आता आपण पाहणार आहोत की नेमकं पात्र लाभार्थीमध्ये कसं यायचं आणि कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत। आधी मी सांगतो कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत। तर प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा पोस्टाच्या खात्यात गव्हर्नमेंट बँकमध्ये आणि प्रायव्हेट बँकेमध्ये पैसे येणार आहेत। त्याच्यामध्ये आज जवळपास सुरुवात जर झाली सकाळी 11 वाजल्यापासून पुढे तर 8 ते 10 बँकेमध्ये पैसे येऊ शकतात। आता कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होऊ शकते हे सुद्धा सांगतो आपण। बघा, आज जवळपास 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये वाटप होऊ शकतं, कारण आज वाटप सुरू केलं तर त्यांना उद्या शनिवार आहे परत, त्यामुळं आज आणि उद्या 2 दिवसातच वाटप सुरुवात संपवावं लागेल, कारण परवा दिवशी रविवार आहे। रविवारी एवढे ट्रान्झॅक्शन कोण करत नाही, त्यामुळे आज आणि उद्यामध्ये 2 दिवसात हे ट्रान्झॅक्शन सगळे कंप्लीट होऊन आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात एकदम आपल्याला 3000 रुपये पडलेले दिसणार। आता तुम्ही म्हणाल दादा 3000 येणार का 1500 येणार, तर लाडक्या बहिणींसाठी कंपल्सरी 3000 रुपये येणार आहेत आता, कारण मार्च आणि एप्रिलचे दोन्ही हप्ते एकत्रितच येणार आहेत, असं वेगवेगळे येणार नाहीत। गेल्या वेळेस काय झालेलं आहे, आपल्याला पहिल्यांदा मार्च महिन्याचा हप्ता आला नंतर एप्रिलचा, तसं झालेलं आहे। ते आपल्याला गेल्या आठवड्यात आपण पाहिलं, परंतु गेल्या आठवड्यात बऱ्याच लाडक्या बहिणी टेन्शनमध्ये आल्या होत्या, नेमकं काय करायचं, आपल्याला पैसे मिळत नाही। तर सरकारच्या हे कुठंतरी लक्षात आलं की लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहेत, लाडक्या बहिणी नाराज होत आहेत आणि त्याचं नाराजीचं कारण आहे ते अपात्र ठरून त्यांना हप्ता येत नाही आहे। कारण आपण जर पाहिलं तर डिसेंबरपासून अनियमितपणे हप्ते येत आहेत, म्हणजे एखाद्या महिन्यात येतोय दुसऱ्या महिन्यात येत नाही, परत तिथून बंदच झाली आहे लाडकी बहीण योजना। असं भरपूर लाडक्या बहिणीसोबत झालं आहे। तुम्हाला झालं आहे का? तुम्ही कमेंट्स करा। बघा, जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही तोपर्यंत समजणार नाही, मलाही समजणार नाही नेमकं तुमच्यापर्यंत काय पोहोचतं आहे काय नाही। तुम्ही पटापटा कमेंट्स करा। भरपूर लाडक्या बहिणी फक्त व्हिडिओ पाहत आहेत, परंतु कमेंट्स करणं खूप गरजेचं आहे आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा। जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत तुमची गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचणार नाही आणि मला सुद्धा सरकारकडे कुठल्याही प्रकारची मागणी तुमच्याकरिता करता येणार नाही। त्यामुळे कृपया करून आपण सगळ्यांनी कमेंट्स करा। आता राहिला प्रश्न की नेमकं बाबा अपात्र यादीतून पात्र लाभार्थीमध्ये कसं, पात्र लाभार्थी यादीत कसं नाव आणायचं आणि हप्ते कसे मिळवायचे। पहा, पहिले तर तुम्ही चेक करा की तुमचं नाव अपात्र यादीत आहे का। जर असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, फक्त बँक खातं वगैरे चेक करून घ्या आपलं चालतं आहे का, व्यवस्थित ट्रान्झॅक्शन व्यवस्थित होतात का, एवढं चेक करून घ्या। दुसरी गोष्ट, जर तुम्ही अपात्र यादीमध्ये असाल तर तुम्हाला एक काम अगदी महत्त्वाचं करायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत असा एक फॉर्म मिळतो अंगणवाडीमध्ये जाऊन,
तो तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला फॉर्म भरून देणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही अपात्र यादीमध्ये आला असाल तर तुम्हाला तो फॉर्म भरून देणं गरजेचं आहे. तरच तुमची पुन्हा एकदा विनंती ॲक्सेप्ट केली जाते आणि पुन्हा एकदा अर्ज पडताळणी करून तुमचं नाव हे पात्र लाभार्थीमध्ये येऊ शकतं. आता तो फॉर्म भरताना तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स जोडणं गरजेचं आहे. मी तर सांगतो सोबत तुम्ही सगळे डॉक्युमेंट द्या, जसं की उत्पन्नाचा दाखला असेल, रेशन कार्ड झेरॉक्स असेल, आधार कार्ड झेरॉक्स असेल, पॅन कार्ड झेरॉक्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देणं खूप गरजेचं आहे. ह्या 4 गोष्टी तुम्ही जर दिल्या तर 100% तुमचं नाव पुन्हा यादीत येऊ शकतं आणि तुम्हाला जे काय आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता चालू होणार आहे, लक्षात घ्या हप्ता अजून चालू होणार आहे, त्याच्या अगोदर तुम्ही जरी प्रोसेस केली तर लगेच तुम्हाला हप्ता ह्याच्यासोबतसुद्धा मिळू शकतो, अन्यथा काय होईल, प्रॉब्लेम येऊ शकतो. आता दुसरी गोष्ट, ई-KYC संदर्भात सुद्धा भरपूर लाडक्या बहिणीचे प्रश्न आहेत. तर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हे सांगितलं की आता ई-KYC पुन्हा सुरू करणार आहेत, कारण बऱ्याच लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम आलेले आहेत. त्यामुळं ही एक सुद्धा आनंदाची बातमी आहे की ई-KYC सुद्धा आता प्रोसेस पुन्हा एकदा लवकरच सुरू होणार आहे. लाडक्या बहिणींना ती एक आनंदाची बातमी असणार, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणी पुन्हा एकदा आपली ई-KYC करू शकतील आणि लाभ घेऊ शकतील, कारण बऱ्याच लाडक्या बहिणींचा तो एक प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आता जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करणं काम आहे तुमचं. कमेंट्स करा की कमेंट्समध्ये नेमकं तुम्हाला किती हप्ते मिळाले आतापर्यंत, तुमची ई-KYC झाली आहे का, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचं बँक खातं कोणत्या बँकेत आहे, किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ई-KYC करताना प्रॉब्लेम आलेत का, आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठला प्रॉब्लेम आला, तुमचा हप्ता किती रखडलेले आहेत, तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत, हे सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत मलासुद्धा समजणार नाही की तुमचे नेमकं प्रॉब्लेम्स काय आहेत, आणि मग मी त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला सोल्युशन काय करू शकत नाही. पण बऱ्याच वेळा तुमच्या मागणीनुसार सरकारकडे मागणी करून पत्र करून करत असतो. त्यामुळं व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायचा आहे. काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत, कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील, आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्यावेळेला विचारणा करण्यात आलेली आहे, एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल. आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे तर सकट स्क्रुटिनी होणार नाही. मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे. या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत. कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत. कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे, म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाही आहेत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त तिने इनिशिएट करत नाही आहोत. त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर